भाजप हा पक्ष द्वेषाचे आणि फक्त द्वेषाचे राजकारण करीत आहे. धर्माच्या नावावर या देशात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या द्वेषाचे राजकारण आता मुंबऱ्यात आणले जात आहे आणि त्या राजकारणाला गाडायचे असेल तर तुतारी हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन आपचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार संजय सिंह यांनी केले. महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचारासाठी संजय सिंह यांनी मुंब्रा येथील अल्मास कॉलनी आणि तन्वीर नगर येथे सभा घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. संजय सिंह पुढे म्हणाले की इथे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक बघून आपले ठाम मत झाले आहे की त्यांचा विजय 1 लाख मतांनीच होणार आहे. आपण जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी येण्याची 2 कारणे आहेत. पहिले म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे दुसऱ्यांचे दुःख पाहून त्यांच्या दुःखी होणारे व्यक्तिमत्व आहे. मी जेव्हा मोदींच्या हुकुमशाही विरोधात बोललो तेव्हा मला जेलमध्ये टाकण्यात आले. त्या प्रसंगी दिल्लीत माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जितेंद्र आव्हाड हेच धावून आले होते. आणि दुसरे कारण म्हणजे जो कोणी द्वेष पसरवणाऱ्या भाजप विरोधात लढतो त्याच्यासोबत उभे राहण्यासाठी मी नेहमीच सज्ज असतो. जितेंद्र आव्हाड हे द्वेषाचे राजकारणाविरोधात लढत आहेत, म्हणूनच मी इथे आलो आहे. वक्फ बोर्डाच्या जमिनी ताब्यात घेण्याची भाषा देशाचे विधिमंत्री करत आहेत, पण JPC समोर हा विषय चर्चेचा आता आला आहे. 800 पानांच्या अहवालापैकी फक्त 100 पाने वाचून झाली आहेत. त्याआधीच जर कायदा करण्याची भाषा केली जात असेल तर ते संविधानाविरोधी कृत्य आहे. हे सरकार संविधानाशी आणि लोकशाहीशी गद्दारी करत आहेत. आजची स्थिती अशी आहे की वतन की हालत सुनाएंगे तो पत्थर भी रोएंगे. हे शिंदे सरकार नको त्या गोष्टी सांगून जनतेची दिशाभूल करत आहे. माझे म्हणणे आहे की त्यांनी कधीतरी शिक्षण, रोजगारी, महागाई, महिला अत्याचार यावर बोलावे, असे आवाहन सिंह यांनी केले. योगी महाराष्ट्रात येतात आणि बटेंगे काटेंगेचा नारा देत आहे. मी तुम्हाला सांगतोय की हम ना बटेंगे ना कटेंगे, हम भाजप को लपेटेंगे. कारण भाजप आणि पंतप्रधान मोदी यांनी खोटं बोलण्यात मास्टरकी मिळवली आहे. मोदी म्हणतात की से लोक बेटी पळवतील, लोक सुरक्षित नाहीत. माझे म्हणणे आहे की गेल्या 10 वर्षात जर लोक सुरक्षित नसतील तर मोदींचे अपयश असल्याचे त्यांनी राजीनामा द्यावा. लक्षात घ्या, कोणताच धर्म द्वेष पसरवत नाही. द्वेष हटवण्यासाठी बंद पडलेले घड्याळ फेकून तुतारी वाजवली पाहिजे. जितेंद्र आव्हाड यांचा विजय हा तमाम सामान्य जणांचा विजय असणार आहे. त्यामुळेच तुतारी समोरील 1 नंबरचे बटन दाबा, असे आवाहन केले आहे. दरम्यान डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात महागाई वाढलेली आहे, महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होत आहेत, असहिष्णुतेची परंपरा आपल्या महाराष्ट्रात वाढीस लागली आहे, ती गाडण्यासाठी आपणाला लढावे लागणार आहे. काल परवा केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्रात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून गेले. धर्मद्वेषाचे राजकारण हे सरकार उघड्या डोळ्याने पाहत आहे. द्वेषाचे राजकारण करून आपण विजयी होऊ असे त्यांना वाटत असले तरी आपण ते होऊ द्यायचे नाही. द्वेषमूलक राजकारण करणाऱ्या सरकारचा महाराष्ट्रात नक्कीच पराभव होणार आहे, असा विश्वासही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी उपस्थित जनसमुदायाने 1 नंबर 1 नंबर अशा घोषणा देत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या प्रसंगी मंचावर शमीम खान, शानू पठाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.
महायुतीचा वचननामा महाविकास आघाडीने चोरला. मुख्यमंत्र्यांची प्रचार रॅलीत फटाकेबाजी. महायुतीचा वचननामा महाविकास आघाडीने चोरला. लाडकी बहीण योजनेसह अनेक योजनांना एकीकडे विरोध करून दुसरीकडे महाविकास आघाडीने महायुतीचा वचननामा चोरल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या प्रचार रॅलीत विरोधकांवर तोफ डागली. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे भक्कम सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरताना एकनाथ शिंदेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात निवडणूक प्रचाराचा धडाका त्यांनी लावला असताना त्यांच्या मतदारसंघात प्रचाराची धुरा मात्र त्यांच्या विश्वासू शिलेदारांनी खांद्यावर घेतली होती. खासदार नरेश म्हस्के, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे हे यासाठी मेहनत घेत आहेत. मात्र आज मतदारांना आव्हान करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार रॅली काढली. मुख्यमंत्र्यांच्या रॅलीवर ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी होत असल्याचे पाहायला मिळाले. या रॅलीत कार्यकर्त्यांसह शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या. रॅली सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीने त्यांच्या वचननाम्यामध्ये लाडक्या बहिणीला 3,000 आणि बेरोजगारांना 4,000 रुपये देण्याचे वचन दिले आहे. यावर टीका करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांनी महायुतीचा जाहीरनामा चोरल्याचे सांगितले. तसेच आम्ही कल्याणकारी योजना राबवल्या आहेत, पण विकास कामांचा 2.5 वर्षाचा धडाका पाहून राज्यातील जनता महामताधिक्याने महायुतीलाच कौल देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. रविवारच्या दिवशी रायगड गल्ली परिसरात केळकरांच्या झंझावाताला जोरदार प्रतिसाद. घराघरातून महिला प्रचारासाठी उतरल्या रस्त्यावर. प्रत्येक सोसायटी रहिवाशांनी केले केळकरांना मतदान करण्याचे आश्वासित. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एएए, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांची रविवारी सकाळी जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचा श्री गणेशा रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील बाप्पाच्या दर्शनाने झाला. रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी मतदारांशी संवाद साधल्याने या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे पाहण्यास मिळाले. याच दरम्यान महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले. पाचपाखाडी, चंदनवाडी, नामदेववाडी परिसरातून प्रत्येक घरातून महिला प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या झंझावात रॅली रायगड गल्ली भागातून सुरू झाली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार, अशोक भाऊ राऊळ, शिवसेना माजी नगरसेविका रुचिता मोरे, शिवसेनेचे हेमंत पवार, भाजपचे महेश कदम, प्रकाश राऊळ आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रचारासाठी सहभागी झाले होते. रायगड गल्ली परिसरातील श्री गणेश मंदिरातील गणेश बाप्पांचे दर्शन घेत रॅलीला सुरुवात झाली. शिवांजली सोसायटी, लक्ष्मीनारायण सोसायटी समोरून सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल चौक, हिलटॉप, ठाणे दर्शन सोसायटी, टेकडी बंगला, ओपन हाऊस चौक, पाचपाखाटी, जनरल अरुण कुमार वैद्य पुतळा, सतरंज वेफर्स चौक, उत्सव हॉटेलवरून डावीकडे आनंद सावली सोसायटी, पाचपाखाळी, खळे कंपाऊंड, सर्व्हिस रोड मार्गे साबळेवाडी, नितीन कंपनी चौक करून नामदेववाडीतील गावदेवी मंदिरात जाऊन गावदेवीचे दर्शन घेतले. तेथील गावदेवी सोसायटी मार्गे विसावा कट्टा चौक, ठाण्याचा राजा, गोविंदा पथक कार्यालय चौक वरून डावीकडून श्रीजी कॉम्प्लेक्सवरून नितीन जंक्शनला यू टर्न मारून प्रेस्टिज पार्क येथून साईबाबा मंदिर दर्शन करून मिनल छाया सोसायटीकडून डाव्या बाजूने तुळजाभवानी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्या ठिकाणाहून पुढे चंद्रवदन सोसायटी, संतोषवाडी, हनुमान मंदिरातून दर्शन घेत गणेश कृपा सोसायटीकडून गणेशवाडी, सोमय्या चाळ मार्गे पुढे रूपादेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. तेथून शहीद उद्यानकडून डावीकडे पाटीलवाडी मार्गे सिद्धेश्वर तलाव सर्व्हिस रोड
D.R. कदम यांचे कार्यालय परिसरातून रमाबाई आंबेडकर उद्यान, सर्व्हिस रोड, कॅडबरी जंक्शनवरून उजवीकडून लाईफलाईन हॉस्पिटल चौकातून सिंगनगर, हंसनगर, परेरा नगर मार्गे माजी नगरसेवक अशोक राऊळ यांचे कार्यालय येथून ST वर्कशॉप मागे जोंधळी बाग, नुरीबाबा दर्गा रोड, रूपादेवी मंदिर चौक, संतोष साळुंखे कार्यालय, महेश कदम कार्यालय करत गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिर, ठाणे महानगरपालिका चौक, कचरा समारोप झाला। या रॅलीत ठिकठिकाणी केळकर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। याच दरम्यान स्लम मधल्या महिलांनी प्रत्येक घरात जाऊन आम्ही प्रचार करणार असे केळकरांना विश्वास दिला। प्रत्येक सोसायटी आणि मंडळाकडून केळकरांनी ओवाळणी केली असून प्रत्येक सोसायटीकडून केळकरांना मतदान करण्याचे आश्वासित केले। एकूणच केळकर यांचा प्रचाराचा झंझावात दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र ओवळा माजिवडा मतदारसंघात जनशक्ती जिंकणार, शिवसेनेचे उमेदवार नरेश मणेरा यांच्या बाईक रॅलीत महाविकास आघाडीचा झंझावात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे ओवळा माजिवडा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मणेरा यांनी झंझावात प्रचार आज केला। शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना भेट, विधानसभा निवडणुकीची संधी दिल्याने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। भगवे झेंडे हातात मशाल घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण मतदारसंघ आज पिंजून काढला। ओवळा माजिवडा मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असा सामना पाहायला मिळणार आहे। एकीकडे ईडीच्या भीतीने शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की धडा शिकवतील असा विश्वास यावेळी शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश मणेरा यांनी व्यक्त केला। आजच्या बाईक रॅलीला सकाळी 9 वाजता सुरुवात झाली। हिरानंदानी मेडोज येथून सुरुवात झाली। त्यानंतर ठाणे महानगरपालिका शाळा, लोकपुरम गेट, संताजी महाराज सोसायटी, शिवाईनगर शाखा, साई विहार हॉटेल, गजानन महाराज ट्रस्ट, स्वामी विवेकानंद नगर, औदुंबर सोसायटी, गगनगिरी बिल्डिंग, रमेश शेळके चाळ, वोल्टास कॉलनी, नवीन म्हाडा कॉलनी, शिवाईनगर, भारत सहकारी बँक लिमिटेड, पवारनगर बस स्टॉप, आसावरी बिल्डिंग, वसंत विहार शाळाकडील हनुमान मंदिर, कोकणी पाडा शाखा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भीमनगर, गावणबाग, उन्नती गार्डन, रवी इस्टेट, साईबाबा मंदिर रोड, विक्रांत चव्हाण ऑफिस, वर्तक नगर येथील रॅलीची समाप्ती शिवाईनगर येथे झाली। नरेश मणेरा माणसाचा हिरा, माणुसकीचा धरा, माणूस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय नरेश मणेरा यांना प्रचंड मतांनी विजयी करा। महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार नरेश